पृथ्वीच्या इतिहासातील प्रथम युगास आर्कियन युग म्हणतात। या युगाचा कालावधी 4.5 अब्ज वर्षांपूर्वीपासून 2.5 अब्ज वर्षांपूर्वीपर्यंत गणला जातो। पृथ्वीवरील सर्वात जुन्या खडकांची उत्पत्ती 4 अब्ज वर्षांपूर्वी घडल्याचे आढळते। पृथ्वीच्या रचनेपासून त्या खडकांच्या रचनेपर्यंतच्या कालखंडाला काही वेळा हेडियन नामक वेगळे युग मानले जाते। हेडियन युगातील तीव्र स्वरूपातील उल्कापातांच्या व अतिसक्रिय ज्वालामुखींच्या क्रियेमुळे कोणत्याही पदार्थांचे जतन होऊ शकले नसावे, म्हणून या युगाबद्दल अधिक माहिती मिळत नाही। आर्कियन युगाच्या सुरुवातीला पृथ्वी बऱ्याच अंशी थंड झाली होती, परंतु ऑक्सिजन व ओझोन पटलाच्या अभावामुळे तत्कालीन वातावरण कोणत्याही प्रकारच्या जीवनास पोषक नव्हते। पृथ्वी पिंडाची वाढ अभिवृद्धी प्रक्रियेने झाली। ही वाढ होत असताना पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान वाढले आणि पृथ्वी पिंडात धातू वितळले। द्रवरूपात आल्यानंतर हे धातू त्यांच्या अधिक घनतेमुळे पृथ्वीच्या केंद्राजवळ जमा होऊ लागले। या प्रक्रियेला लोहापत्ती असे नाव आहे। या प्रक्रियेमुळे पृथ्वी पिंडाच्या निर्मितीनंतर 1 कोटी वर्षांच्या आत पृथ्वीचे प्रावरण आणि गाभा या 2 स्तरांची निर्मिती झाली। तसेच पृथ्वीभोवती भूचुंबकीय क्षेत्र तयार झाले। अभिवृद्धी प्रक्रिया सुरू असताना पृथ्वीभोवती वायुरूप सिलिकायुक्त मेघाचे आवरण असावे। कालांतराने सिलिकेचे घनीभवन होऊन पृथ्वीचा पृष्ठभाग बनला। उरलेल्या हलक्या मूलद्रव्यांपासून पृथ्वीचे वातावरण तयार झाले। हे वातावरण प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियमचे बनलेले होते, पण सौर वारे आणि पृथ्वीची उष्णता यामुळे हे वातावरण फार काळ टिकले नसावे। पृथ्वी पिंडाचा आकार वाढून सध्याच्या आकाराच्या 40% इतका झाल्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे वातावरण टिकून राहण्यास सुरुवात झाली। थिया नावाने ओळखला जाणारा हा ग्रहपिंड आकाराने सध्याच्या मंगळ ग्रहापेक्षा थोडा लहान असावा। याची निर्मिती पृथ्वी आणि सूर्य यांच्या 4थ्या-5व्या लॅग्रांजियन बिंदूजवळील दोहोंपासून सुमारे 15 कोटी किमी अंतरावरील द्रव्याच्या अभिवृद्धी प्रक्रियेने झाली असावी। त्याची कक्षा सुरुवातीला स्थिर असावी, पण अभिवृद्धी प्रक्रियेने त्याचे वस्तुमान वाढत जाऊन ती अस्थिर झाली असावी। हळूहळू थियाची कक्षा अधिकाधिक मोठी झाली आणि त्याचे पर्यवसान थिया आणि पृथ्वीची टक्कर होण्यात झाले। वेगवेगळ्या प्रतिकृतींमधून असे दिसते की ही टक्कर कमी कोनात आणि कमी वेगात 8 ते 20 किमी प्रति सेकंद झाली। दोन्ही ग्रहपिंडांच्या कवच आणि प्रावरणाच्या ठिकऱ्या उडून त्या पृथ्वीभोवती फिरू लागल्या। या टक्करीतून प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि काही काळासाठी पृथ्वीचे भूकवच आणि प्रावरण वितळले। यामुळे थियाच्या गाभ्यातील द्रव्य पृथ्वीच्या वितळलेल्या प्रावरणात बुडाले आणि पृथ्वीच्या गाभ्याशी एकरूप झाले। उडालेल्या ठिकऱ्या काही आठवड्यात एकत्र येऊन चंद्राची निर्मिती झाली। या ठिकऱ्यांच्या स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राला त्याचा गोल आकार प्राप्त झाला। पृथ्वी वितळलेल्या अवस्थेत जाऊन तिच्या प्रावरणात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या। पृथ्वीवरील वातावरण पूर्णतः नष्ट झाले। या टक्करीमुळेच पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशांनी कलला, ज्यामुळे कालांतराने ऋतूंची सुरुवात झाली। ग्रह थंड झाल्यावर ढग तयार झाले। पावसाने महासागरांना उभारी दिली। जसजसे पाणी एका जागेवर स्थिर होऊ लागले तसे पाण्यामध्ये सूक्ष्मजीव जन्म घेऊ लागले। पृथ्वीवरती जमीन होती त्या ठिकाणी घनदाट जंगल वसले होते। जंगलातील झाडांची उंची इतकी मोठी होती की शहरातील 4-5 मजली इमारत त्याच्यासमोर उभी केली तरी त्याच्याबरोबर ते झाड तेवढेच दिसेल। पाण्यामध्ये वाढणारे जीव पाण्यातून बाहेर होऊन राहण्यासाठी जमिनीवर येऊ लागले होते। त्या जीवांचे कालांतराने डायनासोर मध्ये रूपांतर झाले। डायनासोर या जातीने पृथ्वीवरती हजारो वर्ष राज्य केले। काही डायनासोर जमिनीवर राहत होते तर काही डायनासोर हवेमध्ये सुद्धा उडत होते। काही डायनासोर छोटे होते तर काही डायनासोर मोठे होते। हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवरती पुन्हा एकदा उल्कापिंड पडले। हे एवढे मोठे होते की याच्यामध्ये संपूर्ण पृथ्वी आगीमध्ये गरम होऊन लाल झाले होती। त्यामुळे अनेक जीव आणि डायनासोर पृथ्वीवरून संपुष्टात आले। पुन्हा पृथ्वी थंड झाल्यानंतर जमिनीच्या आत राहणारे जीव पुन्हा पृथ्वीवर राहू लागले। हळूहळू त्यांचे रूपांतर वानरामध्ये होऊ लागले। जगण्यासाठी तो झाडावरील असणारी फळे खाऊ लागला। हळूहळू जसजशी वर्ष जात होते कसे त्याच्यामध्ये बदल घडत गेले। मग त्यांनी अग्नीचा शोध लावला। जंगलातील छोटे छोटे जीव मारून फिरवून खाऊ लागला। त्याचे रूपांतर हळूहळू माणसांमध्ये होऊ लागले होते। आजपर्यंत एवढे जीव होऊन गेले, परंतु एवढे बदल घडणारा हा एवढाच प्राणी आपल्याला विकसित करत गेला। आज आपण आपल्या इतके विकसित केलेले आहे ती पृथ्वीला आपण पुन्हा लयाकडेच घेऊन चाललो आहोत। तर ही होती आपल्या पृथ्वीच्या जन्माची माहिती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। येणारे व्हिडिओ असेच नॉलेजेबल असणार आहेत। आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार।